आज तुम्ही उपोषणाला बसलाय, नेमकी मागणी काय आणि कशासाठी तुम्ही उपोषणाला बसलाय? मागणी ह्या कारणासाठी बसलेलं आहे की अप्पर तहसीलदार हे स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सेतू केंद्र ग्रामीण भागासाठी दिलेलं आहे आणि ते गेले कॉर्पोरेशन हद्दीत. मला सांगा, कॉर्पोरेशन हद्दीत ह्याच्या आधी पुण्याला एक सेतू केंद्र आहे, त्याच्यावर गेल्या वर्षी अँटी करप्शनची रेड पडली होती. मग आमची भूमिका एवढीच होती की दादांना आम्ही वेळोवेळी मागणी करत होतो की ग्रामीण भागासाठी एक सेतू केंद्र सेपरेट द्या. दादांनी तशी ती पूर्तता केली, पण काही अधिकाऱ्यांच्या आणि काही मनमानी कारभाराच्या असं वाटायला लागलं की दादांचा शब्द यांना कोणाला पाळायचाच नाही. आम्ही जोपर्यंत ते सेतू केंद्र लोणी काळभोरमध्ये होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. दादांना जो शब्द दिला होता तोच शब्द माझा आज आहे की दादांची इच्छा पूर्ण करायची. खरी श्रद्धांजली दादांना तीच होणार आहे की हे सेतू केंद्र दादांनी मंजूर केलं होतं आणि ते मंजूर झाल्याच्या नंतर इथले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा पत्रव्यवहार करून कलेक्टर साहेबांशी बोललेले आहेत. बावनकुळे साहेबांना मेल केलेला आहे. त्यानंतर इथले लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके यांनी पत्रव्यवहार करून आम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत सेतू केंद्र लोणी काळभोर होणार नाही, इथं होणार नाही, तोपर्यंत आमचे सुद्धा प्रयत्न थांबणार नाहीत. तर माझी एवढीच मागणी आहे की दादांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द पूर्ण करायचे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ही वेळ आलेली. मी उपोषणाला बसलेलो याचं दुःख नाही, पण दादांनी दिलेला शब्द आणि दादांना माझ्या वतीने एक श्रद्धांजली ठरेल की बाबा त्या सेतू केंद्राच्या आठवणी आम्हाला ते सेतू केंद्र पाहिलं की दादांची एक आठवण होईल की आपण मागणी केली होती आणि दादांनी ती पूर्ण केली. जोपर्यंत हा शब्द पूर्ण होत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण सुटणार नाही. आम्ही अजितदादांकडे गेलो असता दादांना सेतू केंद्राची मागणी केली होती. तहसील कार्यालय दिलं. दादा एक सेतू केंद्र आम्हाला मिळावं, त्यासाठी शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी विद्यार्थी यांना 1500 खर्च करून पुण्यात अनेक हेलपाटे मारावे लागत होते. ते मारू नये म्हणून दादांकडे मागणी केली सेतू केंद्राची आणि दादांनी ती पूर्ण सुद्धा केली. आमची लोणी काळभोरला एक सेतू केंद्र मंजूर केलं, पण दुर्दैवाने दादा आज आपल्यात नाहीयेत. तर आमची मागणी एवढीच आहे की दादांनी दिलेला शब्द हा पूर्ण करणार आज प्रशासन आहे का? आणि दादांनी आम्हाला शब्द दिला होता की हे पूर्ण सेतू केंद्र हे लोणी काळभोरला होईल. आज आमची भावना एवढीच आहे की दादांनी दिलेला शब्द हा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि अधिकाऱ्यांनी त्याला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जोपर्यंत दादांचा मागणीचा सेतू केंद्राचं लोणी काळभोरला होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुटणार नाही. आज दिवसभरात तुम्ही आज आंदोलनाला बसलाय, आज दिवसभरात किती प्रशासकीय अधिकारी भेटले, काय त्यांनी विचारपूस केली का? कशाची आले होते? सर्कल आले होते, तलाठी आले होते. त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक माई सेवा केंद्र देऊ. अहो दादांनी आम्हाला अख्खी फॅक्टरी दिली. ही शेतकऱ्यांसाठी 1500 वाचतील शेतकऱ्यांची 5-50 रुपयाची लूट होते, ती होणार नाही. ह्याकरता आम्ही उपाशी बसलेलो इथं. मग आमचा जीव गेला तरी आम्ही उठणार नाही. माझी एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अशी एक सूचना आहे की लोणी काळभोरमध्ये अनेक ठिकाणी जागा आहेत. ग्रामपंचायत जागा द्यायला तयार आहे, गाव जागा द्यायला तयार आहे. जशी तहसीलला दिलेली, तहसीलला दिली, प्रांतांना दिली, सर्कलला दिलेली, पालखी तळाला गावानी जागा दिलेली 18-20 एकर. मग या सेतू केंद्राला देणार नाही का? गावानी तयारी दाखवलेली आहे सेतू केंद्र हे लोणी काळभोरमध्येच व्हावं. मग मला सांगा, कॉर्पोरेशन हद्दीत जाण्यामागचा तुमच्या माध्यमातून माझा एक सवाल आहे की त्याच्यात फायदा कुणाचा आहे? कोणत्या अधिकाऱ्याचा आहे का कोणत्या टेंडरवाल्याचा आहे? आणि हा अट्टा आज कशासाठी? हाच माझा सवाल आहे.